वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. प्रशांत शेठ आपले शूज घालताना, शूज नाही DMS, सेमी DMS. तर आपण मागे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत 11 मारुतीच्या ट्रिपचे. आपण 11 मारुतीची रेकी करण्यासाठी राईडला निघालो होतो आणि त्या मागच्या राईडचे 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेत. त्यावेळी आपले 3 मारुती राहिले होते जे कोल्हापूरमध्ये आतमध्ये येतात किंवा कोल्हापूर परिसरात. 32 शिराळे, मनपाडळे आणि अजून एक कुठलं रे? हां, पारगावचा एक होता. तर ते राहिलेले 3 मारुती जे आहेत त्याची रेकी पूर्ण करायला आज आम्ही निघालो आहे. आणि आपली 11 मारुतीची जी ट्रिप आहे ती आपण 2 आणि 3 मार्च शनिवार रविवार अशी अरेंज केलेली आहे. तर आज म्हटलं जरा जास्त वेळ नको घालवायला. मागच्या ट्रिपला आपण भरपूर वेळ घालवला होता. चहा, नाश्ता, जेवण, स्टॉप भरपूर झाले होते. त्यामुळं आज घरनं निघालो. त्यात अथर्व शेटमुळे निघायला उशीर झाला, जवळजवळ 1 तास. त्यामुळे मग म्हटलं आता आधेमध्ये कुठं न थांबता सरळ श्रीराम नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पुढे डायरेक्ट कुठं मनपाडळे. हां, आता डायरेक्ट मानपाडळे, कारण मानपाडळे इथून आता जवळजवळ अराऊंड 166 किलोमीटर आहे. म्हणजे साधारण 1.5 तास आपल्याला पोहोचायला लागेल मानपाड्याला. कारण तो सगळ्यात लांबचा मारुती आहे, म्हणजे आत्ता ह्या जर्नीमधला सगळ्यात लांबचा मारुती तो आहे. मग तसं मागे सगळ्यात आधी तिथे जाणार आणि मग तिकडनं उरलेले 2 करत घरी. आज मारुती कमी असले तरी ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप आहे, जास्ती आहे. त्यामुळे चला लवकर निघूयात आणि तुम्हाला बाकीचे राहिलेले जे 3 मारुती आहेत तेही दाखवतो. Photo. Don't forget the way you look me in the eyes, and I keep you in my heart. And my heart is where you are. I still think of you. I want you coming back. I remember when we were staring photo. तो आत्ता वाजलेत 11:15च्या आसपास आणि आम्ही पेठ नाक्याच्या थोडंसं अलीकडे थांबलो आहे. प्रथमेश नाही आहे, प्रथमेश थोडा लांब थांबला आहे. एक छोटासा सीन झाला, त्यामुळे तो आल्यावर कळेल काय झालं सीन. पण त्याची वाट बघत थांबलो आहे आम्ही. आणि हा प्रशांत तिथं थांबला आहे. सो वेळेपेक्षा तर लवकर आलो आहे आम्ही आता, त्यामुळे त्याची प्रथमेश येईपर्यंतची वाट बघू आणि पेठ नाक्यापासून राईट मारून पुढची जर्नी कंटिन्यू करू. पेठ नाक्याला जवळपास एक 50-60 किलोमीटर राहिलेत. सो ते झाले की 32 शिराळ्याला रस्ता जाईल, तिकडनं परत जर्नी स्टार्ट करू. प्रथमेश आल्यावर सीन कळेल काय एक्झॅक्ट. त्याचा फोन आला एक 5 मिनटापूर्वी की थांबा म्हणून. मी थांबलो आहे, सो त्याचीच वाट बघत थांबलो आहे. चेहऱ्यावर प्लीज जाऊ नका, ऊन भरपूर आहे, धूळ खूप आहे. सो कुठली पण जर्नी जर का व्यवस्थित झाली तर त्या जर्नीला अर्थ राहतो का काही? कोणती पण जर्नी अशी व्यवस्थित गेलोय, निघालोय, झाली असं कधी झालंय? ती चांगली का ही वाली चांगली? कसं आहे, जर्नीमध्ये काही जर प्रॉब्लेम आला नाही किंवा काही झालं नाही तर त्या जर्नीचा मजा नाही आहे. त्यामुळे वाट बघायची. या गया इंसान आ गया. काय झालं? बिरोलच्या नादात अंगठी हरवली. काय झालं? कोणती अंगठी हरवली? चांदीची. मग आता नवीन सीन कळाला? ठीक आहे, सॉल्व झाल्यावर बोलू. मी काय केलं मस्तपैकी, आपण ग्लोव्ज काढला. आता ग्लोव्ज काढला आणि काढून असं इथं या पॉकेटमध्ये पुढच्या टाकला डोरेमॉन सारखा आपला मस्तपैकी. मग पुढं आलो, म्हटलं तिच्या आईला हातात काहीतरी नाही आहे. म्हटलं अंगठी नाही. मग पहिलं ग्लोव्ज बाहेर काढला, बघतोय चाच पडतोय, तो कुठं काय घंटा सापडतोय मला त्याच्यामध्ये. तो ग्लोव्ज पहिलं गाडी साईडला घेतली, ग्लोव्ज पूर्ण काढला, झटकला, सगळं केलं. ग्लोव्जमधनं तर काय पडलं नाही. मग खिसा चेक केला, खिशात पण अंगठी नाही. मग म्हटलं पडली. मग रिटर्न गेलो.
आत्ता इथे एक डायव्हर्जन लागला आपल्याला, त्याच्या मागे एक डायव्हर्जन लागला. त्या मागच्या डायव्हर्जनला काढ झाला, त्या डायव्हर्जनपर्यंत उलटं जाऊन आलं. घंटा काय सापडलं नाही तिथे. याला म्हणतात ऑसमनेस ओव्हरलोडेड. मित्रांनो म्हणून सांगतो, प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. एवढेशेच घोडे लागतात पण लय मोठे लागतात. I remember when we were staring a photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart. In my heart is where you are. I still think of you. I want you coming back. I remember when we were staring a photo. Don't forget the way you look me in the eyes. And I keep you in my heart. In my heart is where you are. I still think of you. I want you coming back. Call me when you want. Baby, I can take it on my heart. Yeah, yeah. Give me your love. Yeah, yeah. Call me when you want. Baby, I can take it on my तर मित्रांनो आत्ता वाजलेत 1:15 आसपास झालेत आणि मी पेठ नाक्याला पोचलो आहे. मध्ये रस्त्यामध्ये इतकं ट्रॅफिक होतं त्या विचारायला सोय नाही. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असेलच, पण भरपूर ट्रॅफिक होतं, भरपूर जास्त. आता ते दोघं येतात आहेत, प्रथमेश आणि प्रशांत, त्यांची वाट बघत थांबलो आहे. आले जस्ट आले. त्यामुळे आता पेठ नाक्यावरनं काय करायचं कसं करायचं बघू. मॅप वगैरे लावून थोडासा 2 मिनटाचा ब्रेक घेऊन आंबलेल्या गोष्टी नीट होईपर्यंत ब्रेक घेऊया जरा, मग पुढचा प्लॅन करू. Still think of you. I want you coming back. I remember when we were staring for. मित्रांनो तर आत्ता 2:15 वाजले, 2:20 आय गेस. 1 तास लागला पेठ नाक्यापासून यायला. ट्रॅफिक, रस्ते बेकार आहेत. जसं मागच्या आधीच्या 2-3 दोन्ही व्हिडिओमध्ये म्हणलं की हे मंदिरं फारशी अशी प्रचलित नाही आहेत, पण आहेत. खूप गावखेड्यांमध्ये मंदिरं आहेत ही सगळी. आणि तसंच हे मानपाडाळ्याचं 11 मारुतींपैकी हे एक मारुतीचं मंदिर. या मारुतीला प्रताप मारुती असं म्हणतात. सो आलो आहे, 2:15 वाजलेत, त्यामुळे कसे बसे पोचलो आहे. रस्ते फार बेकार आहेत. एवढं पण असं काही हे नाही आहे की चांगले रस्ते वगैरे काय आहे. रस्त्याची पार वाट लागलेली आहे, आमच्या पाठीची वगैरे पण लागलेली आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता मारुती आहे. You look me in the eyes, and I keep you in my heart. In my heart is where you are. I still think of you. I want you coming back. Call me when you want. ह्या 11 मारुतींपैकी सगळ्या मंदिरांचं एक वैशिष्ट्य एक मस्त आहे की सगळं गाव खेळत असल्यामुळे ना वातावरण खूप भारी आहे. कोकिळाचा आवाज आहे, तुम्हाला ऐकू येतोय की नाही माहीत नाही, ऑडिओ येतोय की नाही मला माहीत नाही, पण छान आहे. माझ्या मागं असं शेत वगैरे सगळं, सगळीकडं ऊस लागला आहे, सगळीकडं ऊस लागला आहे, नुसता ऊस आहे ऊस. सो हे माझं मंदिराचं सराउंडिंग आहे, छान आहे. सगळीकडे गारवा पण आहे मस्त. म्हणजे एवढ्या उन्हातनं येऊनसुद्धा आता बरं वाटतं आहे, थंड आहे थोडं इथं. मग सेट कैसा लागा गाडी चला के. आणि एक इतक्या वेळानंतर पोचलो आहे पहिल्या मारुतीला आजच्या. बट ऑलमोस्ट 4 तासाचं कंटिन्युअस ड्राईव्ह. मध्ये फक्त एक 5 मिनटाचा ब्रेक घेतलेला. त्याच्यानंतर आत्ता आजच्या दिवसातल्या पहिल्या मारुतीला पोचलो आहे. टू बी फ्रँक व्हेरी एक्झॉस्टेड, पण इथं आल्यावर खूप शांत वाटलं, रिलॅक्स्ड. म्हणजे ते म्हणतात ना याचसाठी गेला होता 8 तास, तेच आहे फिलिंग. 8 तास उद्या कळेल. उद्या माझं Traffic. वर्क फ्रॉम होम आहे.
ट्रॅफिक खूप आहे भाई. ट्रॅफिक आता जाताना पण जाताना भरपूर ट्रॅफिक आहे. म्हणजे वेड्यासारखं ट्रॅफिक आहे, काय त्याला हेच नाही आहे, लिमिटच नाही आहे. सो तरी बघू. आपल्याला बघू मागच्या ठीक आहे, आज यावेळेस 3च करायचे आहेत, त्यामुळे काही नाही. आम्ही मागच्या वेळेस तर एका दिवसात 8 केले होते. 8 केले होते आणि सगळे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. तुम्हाला एक लिस्ट दिसली असेल किंवा मॅप दिसला असेल, त्या सगळ्या एरियानुसार आम्ही केले होते मागच्या वेळेस. व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा आणि या व्हिडिओच्या पिन डिस्क्रिप्शनमध्ये पण असतील लिंक, तर प्लीज डू चेकआउट. आणि या व्हिडिओला लाईक करा. इथं फाटेपर्यंत गाड्या चालू झालो आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुला आंघोळ करायची होती ना, म्हणजे एवढं दमून थकून उन्हात ना आलोय म्हणून तुला आंघोळ करायची होती, फ्रेश व्हायचं होतं. तिकडे बाहेर गुरत होत आहेत. पडून आलाय तो भांग कंगवा घेऊनच फिरतो तो. परत खराब होणार आहे दादा. ह्या कुरळ्या केसांचं दुःख तुम्हाला नाही समजणार आहे दोघांना. समजून पण नाही घ्यायचं आम्हाला. समजू शकत नाही तुम्ही असा विषय. घ्यायचंच नाही समजून तर. मग झाला पहिला 9वा टू बी प्रिसाइज्ड. नववा मारुती जाम लांब यार हा. खूप आहे आता, खूप आता. हां, ट्रिपच्या वेळी हा आधी घ्यावा लागेल असं वाटतंय मला. I remember when we were staring a photo. Don't forget the way you look me in the eyes, and I keep you in my heart. मस्तपैकी आता प्रताप मारुतीचं दर्शन करून निघालो आहे पारगावच्या मारुतीला. सो ऊन खूप असल्यामुळे थोडासा ब्रेक, छोटासा थोबाड धुवून झालेलं आहे, सॉरी तोंड धुवून झालेलं आहे. आणि आता गारगार ओसाचा रस पिऊया. सवय ठेवा, सवय. कशाला? साधा नॉर्मल ब्लॉग करायची, व्यवस्थित बोलायची. तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये सांगा. You want, baby, can take it on my heart. Yeah, yeah. Give me your love. Yeah, yeah. Call me when you want, baby, can take it on my heart. Yeah, yeah. Give me your love. Yeah, yeah, yeah. तर आत्ता 3:20च्या आसपास झालेले आहेत, 3:30 पकडून झाला. पण पोचलो आहे पारगावच्या मारुतीला पोचलो आहे. सो हा आपला 11 मारुतींपैकी 10वा मारुती तुम्ही पकडू शकता, जो की हा आपल्या मागे आहे. इथे छोटंच मंदिर आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सगळीकडे शांतता पण आहे, सगळं आहे. सो येस, आपल्या आधीच्या व्हिडिओजपैकी आधीच्या ज्या काही व्हिडिओज होते त्याच्यामध्ये जे 8 मारुती झाले त्यातल्या 30 सिरीज कंप्लीट करायला आज मी आलो होतो. सो 8 पहिल्या दिवशी झाले, आज आत्ता 2 प्रताप मारुती झाला आणि आता पारगावचा झालेला आहे. सो आता एकच पत्ती शिराळ्याचा राहिला आहे, तो आता इथून झालं की कंप्लीट करू. चलो, तर या मंदिराची तर आपल्याला एक आपले मित्र भेटलेत, तर त्यांची काहीतरी रिक्वेस्ट आहे. ठीक आहे, ती ऐका. बोला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भावना पोहोचल्या ना, करून टाका लाईक, शेअर, सबस्क्राईब. त्यांनी सांगितलं तरी करा. यांच्या विनंतीला तरी मान्य करा. I remember when we were staring a photo. Don't forget the way you look me in the eyes. सो फायनली पोचलो आहे आपण आपल्या सिरीजमधला शेवटचा मारुती, 32 शिराळ्याचा वीर मारुती. आपण ज्या सिरीजमध्ये सगळ्या मारुतीचं दर्शन केलं, व्हिडिओ टाकले, त्यातला हा शेवटचा. हा आहे मंदिराचा परिसर. हे मागे मंदिर, पुढचा दरवाजा बंद दिसतोय, पण इकडे मागच्या बाजूला एक दरवाजा आहे, तिथनं आपण आज जाऊन दर्शन घेणार आहोत. हा असा परिसर आहे आजूबाजूला. ही 2 माकडं भिंतीवर बसली आहेत. चला दर्शन घेऊयात.
चला दर्शन तर झालंय, आता आराम झालाय. अजून एक 5 मिनिटं बसणार होत आणि लगेच निघणार होत इकडनं. आता तेच म्हणणार होतो दर्शन झालंय, आराम झालाय, निघायची इच्छा आहे का, उठायची इच्छा आहे का? ते झालंच, आता उठायची इच्छा तर होईल ना. आपण आता घरचं जाणं पडेगा भाई. उद्या परत ऑफिस बिफिस सगळ्या गोष्टी आहे. तर आता निघायला पाहिजे, 5 मिनिटात निघतोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर बघायला आवडेल. ओके, आणि जाता जाता तेवढं बेल मारून जावा. ओके, अकरा मारुतीची सिरीज प्लेलिस्टमध्ये येणार आहे, त्यामुळे नक्की बघा आणि पहिल्या दोन्ही पार्टला सपोर्ट करा जरा. तसा हा 3रा पार्ट आहे. 3 मारुती केले म्हणून काय झालं, सिरीज तर कंप्लीट करून दिली ना आठवणीने. त्यामुळे करा लाईक, शेअर, सबस्क्राईब. चॅनल वाढवा हो, करा लवकर. किती सबस्क्रायबर राहिलेत? 1030 झालेत ना बाबा. 35 3-5. नाही त्याचं काय नाही काम, तुम्ही ते वाढवा, त्याचं काय Like प्रश्न वाढवा. नाही. फुकट आहे सगळं, जाऊ दे पुढं पुढं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बाय.